नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत केळफुलाची भाजी। तर केळफुलाची भाजी करताना केळफुलाचा जो लालवाला भाग असतो तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या केळफुलाच्या पाकळ्या असतात त्या पाकळ्यामधला जी कडक दांडी असते ती काढून टाकायची। त्याचप्रमाणे प्लॅस्टिक सारखा दिसणारा व्हाईट कलरचा भाग जो आहे ना तो सुद्धा काढून टाकायचा आहे। ते काढल्यामुळे काय होतं की भाजी आपली कडू होत नाही। बघू शकता या पद्धतीने। आता सगळ्या पाकळ्या ह्या अशाच प्रकारे क्लीन करून घ्यायच्या आहेत। तर इथं बघू शकता दोन्ही केळफुलं मी व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहे। आता ही सगळी केळफुलाची भाजी जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर कट करण्याच्या अगोदर आपल्या हाताला थोडंसं खोबऱ्याचं तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यामुळे काय होतं की भाजी कट करताना आपले हात जे आहेत ना ते काळवंडत नाहीत। आता आपल्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। बघू शकता बारीक कट करून घ्यायच्या। त्याच्यानंतर आपल्याला ह्या कट करून झालेल्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत लगेचच। असं ठेवायचं नाही, नाहीतर काळवंटात। त्याच्यासाठी पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत। आता पाकळ्या कट करून झाल्या। आता आपल्याला लास्टला जे भाग राहतो केळफुलाचा तो सुद्धा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। बघू शकता चाकूने याला या प्रकारे अशी कट लावून घ्यायचे। त्याच्यानंतर बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे। बघू शकता आता हे सगळं चिरून झाल्याच्या नंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं। इथे मी रात्रभर भिजत ठेवलेलं आहे आणि कुठलं पण कडधान्य घाला, मी इथे हिरवे वाटाणे घातलेले होते। आता दुसऱ्या दिवशी बघू शकता दुसऱ्या दिवशी थोडंसं असं वरखाली करायचं आणि हाताच्या साहाय्याने घट्ट असं पिळून भाजी आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे। बघू शकता आता असं केल्यामुळे काय होतं की जी भाजी जी आहे ना ती कडू लागत नाही, टेस्टला खूप छान लागते। आणि बघू शकता इथं सगळं भाजी आपली व्यवस्थित अशी काढून झालेली आहे। त्याच्यानंतर आपण जे वाटाणे घातले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। बघू शकता आता याला फोडणी घालून घेऊया। तर फोडणी घालण्यासाठी इथं मी एक कढई घेतली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची। हळद टाकल्याच्यानंतर इथं मी थोडंसं 3 ते 4 चमचे एवढं लाल तिखट घातलेलं आहे। आता लाल तिखटसुद्धा या कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता लाल तिखट सगळं परतून झालं की ह्याच्यामध्ये सगळी भाजीसुद्धा घालून घ्यायची आहे। या पद्धतीने आता सगळी भाजी व्यवस्थित घालून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा सगळा मसाला वर खाली करून घ्यायचा आहे आपल्याला। भाजीला सगळा मसाला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे। हे लक्षात घ्या, ही भाजी थोडीशी वाफवताना गॅसचा फ्लेम एकदम लो करून ठेवायचा आणि वाफेवरच शिजून घ्यायची आहे। त्याच्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं। झाकणावर थोडंसं पाणी घालायचं। मस्त 5 मिनटं आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे। 5 मिनटानंतर बघू शकता पुन्हा एकदा परतून घ्यायची। त्याच्यानंतर आपण जे वर पाणी ठेवलं होतं ते थोडंसं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं घालायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं पुन्हा वाफून घ्यायची आहे भाजी। आता 5 मिनटानंतर बघू शकता भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे। मीठ चेक करायचं, कमी पडलं तर थोडंसं मीठ घालायचं। त्याच्यानंतर इथं मी थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे। तुम्ही त्याऐवजी शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता। आता भाजी एकदा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि फायनली इथं आपली केळफुलाची भाजी ही रेडी झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा।